1.5 दिवसाच्या बाप्पाला अनेक गणेश भक्त निरोप देत आहेत। 1.5 दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनाकरिता मुंबईमध्ये अनेक कृत्रिम तलाव महापालिकेच्या वतीनं उभारण्यात आले आहेत। या तलावांमध्ये 3 फुटापर्यंतची मूर्ती स्वीकारण्यात येत आहे। या संदर्भात परेल येथील एका कृत्रिम तलाव परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत लाडक्या बाप्पाचं आगमन सर्वत्र झालं, परंतु आता गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर आहे असं म्हणत 1.5 दिवसाचा बाप्पा जो आहे तो आता निरोप घेतो आहे। सध्या मी आहे मुंबईतील परळ या परिसरामध्ये। या ठिकाणी आपण पाहिलं तर लाडक्या बाप्पाचा निरोप घेण्याकरिता आता 1.5 दिवसाचा बाप्पा जो आहे तो निघालेला आहे आणि अनेक गणेश भक्त जे आहेत त्यांचा बाप्पाच्या विसर्जन सोहळ्याकरिता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या ठिकाणी परेल परिसरामध्ये आपण पाहिलं तर अनेक कृत्रिम तलाव देखील जे आहेत ते महापालिकेच्या वतीने जे आहे ते उभारण्यामध्ये आलेले आहेत, जेणेकरून दादर असेल किंवा गिरगाव चौपाटी असेल अशा अनेक भागांमध्ये जे आहे ते गणेश भक्तांची गर्दी दिसून येऊ नये याकरिता अनेक कृत्रिम तलाव जे आहेत ते महापालिकेच्या वतीने जे आहे ते अनेक ठिकाणी उभारलेले आहेत। पाहिलं तर सोसायटी असतील किंवा ज्या काही घरं आहेत त्या घरातील बाप्पा जो आहे तो याच कृत्रिम तलावामध्ये मुंबईकर जे आहेत ते विसर्जन येणार आहेत। पण पाहिलं तर अनेक कृत्रिम तलाव जे आहेत ते मुंबईमध्ये सध्या महापालिकेच्या वतीने उभारलेली आहेत। अगदी आपण पाहिलं तर अनेक 1.5 दिवसाचा बाप्पाच्या निरोपाकरिता हे सर्व गणेश भक्त जे आहेत ते या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत आणि 1.5 दिवसांचा बाप्पा जो आहे तो आता विसर्जनाकरिता निघालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनीलसह शुभम कोळी, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।